असं गलबत धरून बा तुम्ही मला बाहेर भेटले असं सांगितलं असतं तर मी तर काही गुपचूप बसणार नाहीच. तुम्ही आढावा मीटिंग घेतली कायसाठी घेतली, तुमच्यासाठी की आमच्यासाठी? शिवसेनेची होती पण आढावा मीटिंग शेतकऱ्याचीच होती ना. समजा मी शाखा प्रमुख असून मलेच तर या पद्धतचं आहे तर कास्तकार गेल्यावर त्याचं कसं आमच्यापासून त्याला कोणता त्रास झाला की बा मी या गावातला शाखा प्रमुख असल्याच्यानं मला काहीतरी झळ पोचतेच. आढावा मीटिंग आहे तर शेतकऱ्याचंच त्याने ऐकलं पाहिजे ना. दर्यापूर शहरातील शेतकरी सदन या ठिकाणी कृषी विभागाच्या वतीनं खरीप हंगाम आढावा बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. या आढावा बैठकीला अध्यक्षस्थानी असलेले दर्यापूर अंजनगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार गजानन लवटे हे प्रामुख्यानं उपस्थित होते. आढावा बैठक विविध मुद्द्यांवर सुरू असताना याच दरम्यान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पिंपळद सर्कलचे सर्कल प्रमुख आणि शेतकरी असलेले विलास गिरी यांनी आढावा बैठकीत शेतकऱ्यांना युरिया खत मिळत नसल्याची खंत व्यक्त केली. मात्र त्यांच्या या प्रश्नाकडे अधिकाऱ्यांनी आणि स्थानिक आमदारांनी दुर्लक्ष केलं. त्यामुळे शेतकरी विलास गिरी हे आक्रमक झाले आणि त्यांनी या बैठकीत चांगलाच रोष व्यक्त केला. या दरम्यान आमदार गजानन लवटे यांनी मंचकावरून खाली उतरून शिवसेना ठाकरे गटाचे पिंपळद सर्कलचे सर्कल प्रमुख विलास गिरी यांच्या अंगावर जाऊन त्यांची कॉलर पकडून त्यांना धमकवण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप देखील त्यांनी केलाय. मी शेतकऱ्यांसाठी या आढावा बैठकीमध्ये प्रश्न उचलत होतो, परंतु आमच्या पक्षातील आमदारानेच माझी बाजू न ऐकून घेता मलाच धमकावून माझीच कॉलर पकडली असल्याचा आरोप विलास गिरी यांनी केला. त्यामुळे या धक्कादायक घटनेनं कृषी विभागाचा आढावा बैठकीत एकच गोंधळ निर्माण झाला. कृषी विभागानं ही आढावा बैठक नेमकी कशासाठी घेतली असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय. तुम्हाला केलं काय, म्हणजे तुमच्या जवळ येऊन ते येऊन एकदम असं त्यानं असं गलबत धरून बा तुम्ही मला बाहेर भेटले असं सांगितलं असतं. असं म्हणजे असं दाढी घातलो की बा मी तुम्हाला बाहेर सांगितलं असतं तुम्हाला काय आहे काय नाही. तर तुम्ही कसे बोलून राहिले शिल्लकचे शिल्लकचं बोलूनच द्या ना. तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही माया ते म्हणे बा तुम्ही पेल आहे ना पेल असेल तुम्ही मेडिकल करा. त्या मेडिकलमध्ये काय निघते हे नेमकं पहा. आणि तुम्ही आढावा मीटिंग घेतली कायसाठी घेतली, तुमच्यासाठी की आमच्यासाठी? कास्तकारासाठीच घेतली. मग आमच्या तर वेदना आम्ही तुमच्यापाशी मांडू ना. अशा धमकीनं अशा आरेदाईनं थोडी चालणार आहे. याच्यानंतरही असं थोडी चालणार आहे काही. आता मापाची पिंपळ सर्कल आहे तर मी तर काही गुपचूप बसणार नाहीच. मी हेही बोललो तरी मला नंतर पोहू बघ काय विषय आहे. फक्त कास्तकाराला फक्त युरिया खत भेटावं ह्या उद्देश आहे. तुम्ही काय करणार समोर आता तुमची समोरची भूमिका काय? मी समोरला आता तर काही सांगूच शकत नाही, पण मी करणारच आहो ना. आता माया जेवढं मन दुखवलं तर 10 कास्तकाराचं मन दुखवलंच नाही ना. की मला समजा तुम्ही 10 पोते देसाने अधिकारी देऊन राहिला मला 10 पोते, त्याचे नंबर आहेत मावाचे. पण मी त्या 10 पोत्याला आणि 1 पोत्याला थोडी मानणार आहो. पण सर्व कास्तकाराला भेटणं कसं, मला एकट्याला जेवण भेटणं कसं, हे तर मी हेच करणार आहो. म्हणजे घेतली असं म्हटल्याला काही हरकतच नाही ना. अधिकाऱ्याला कोणा बोलून नाही दिलं. जो अधिकारी माझ्यासोबत बोलून राहिला त्यालाही बाजूनं बोलून हे केलं. मग युरिया सुपर फॉस्फेट आहे, DAP आहे, या मुद्द्यावरच आपण बोललो. म्हणजे या आढावा बैठकीत आमदारांनी अधिकाऱ्यांचा पाठलाग केला, म्हणजे अधिकाऱ्यांना सपोर्ट केला, शेतकऱ्यांना विरोध केला. बिलकुल हे असं सक्सेस होऊनच राहिलं नव्हतं आता हे. हा शिवसेनेची होती पण आढावा मीटिंग शेतकऱ्याचीच होती ना. की बा शेतकऱ्याचे जे प्रश्न आहेत ते आमदारासोबत पोचवा. तर पण ते आमदाराच्या लोक नाही पोचले, पण ते आमच्या गलपटात धऱ्यावरच आलो. मग याच्यात मग आढावा मीटिंग म्हणावं द्यायची की काय म्हणा हे नेमकं नाही ना. हे उंडाला आमच्यापासून त्याला कोणता त्रास झाला हे थोडी आम्हाला माहीत आहे की. काहून की आम्हीच त्याला निवडून देणारे, आम्हीच रात्रीचे दिवस करणारे द्यायचे. आणि ते आमच्यावर असे भागून राहिले. दुसऱ्या लोकांचं काय त्याच्यात हे यावं. आता समजा मी शाखा प्रमुख असून मलेच तर या पद्धतचं आहे तर कास्तकार गेल्यावर त्याचं कसं हे मी उद्देश आहे. मग तेवढं तुम्ही पिऊन आले ना तर मग मेडिकलला चला, मेडिकल करा. माय तुम्हाला किती पट वाटते मी पियलावं काय तर हे सांगा. तुम्हाला देतो. मी माया वैयक्तिक विषय नाही आहे, तो सर्व कास्तकाराचा विषय आहे. मला 2च पोते पाहिजेत. माया 2.5 एकर 3 एकर शेती आहे मापाशी. मला काही एवढं पाहिजे नाही. मला काय एवढं मोठं आहे, पण सर्व शेतकऱ्याला भेटावं बा हा माया त्याच्यातून उद्देश. की बा मी या गावातला शाखा प्रमुख असल्याच्यानं मला काहीतरी झळ पोचतेच. तुम्ही उबाटाचे शाखा प्रमुख आहे? उबाटाचे उद्योग शाखा प्रमुख गाव. त्याच्यानं बा आपलेच आमदार आहेत या उद्देशानं गेलो. पण त्यानं मला ते असं
गलबत धरून असं तुम्ही बाहेर असते तर तुम्हाला अमकं केलं असतं, हे केलं असतं. मी म्हणलं ठीक आहे साहेब, नंतर पाहू काय आहे विषय. पण आज बा खताचा विषय हा सोडवा, नंतर तुम्हाला काय करायचं माझ्यासोबत तर मग तुम्ही करू शकता. हे तुम्हाला धमकावण्याचा प्रयत्न केला. हो की तुम्ही बोलू नका बा याच्यात या विषयात. मग अधिकारी आले बा, तुम्हाला किती खत पाहिजे काय पाहिजे त्यानं नंबर दिले. तुम्ही बा तुम्हाला जवळ पडते काय, मी हो बा आता त्यानं नंबर दिले तर मी तुम्हाला फोन करणार, तुम्हाला जेवढं पाहिजे खत तुम्हाला ते मी उपलब्ध. हे आमदार एवढे आक्रमक का झाले नेमके? त्याचं काय आहे ह्या नेमकं कशावर रोष आहे हे तर काही आपल्याला काही माहीत नाही. हां, पण आढावा मीटिंग आहे तर शेतकऱ्याचंच त्याने ऐकलं पाहिजे ना. तुमचा रोष आम्हाला काही घेणं देणं नाही आहे त्या रोषशी, की तुमचं किती पट हे आहे ते आम्हाला काही घेत नाही. आम्हाला आमचं ज्या शेतीसोबत संलग्न आहे बा, युरिया भेटो, DAP हे जे आहे हे आम्हाला भेटो बा, हे आमचा एवढा उद्देश. आम्हाला तुमच्या बाकीचा काही विषय नाही आहे ना. मग गुणवंत पाटील आले तुमचे ते